महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक. सर्व पक्ष आणि संघटनांकडून शहर बंद ठेवण्यासाठी आवाहन. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी. साताऱ्यामधील पांचगणे कुटुंबाकडून पोलीस अधीक्षकांची भेट. माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टरवर दबाव होता का याची चौकशी करण्याची मागणी. 2021 मध्ये दीपाली पाचगणेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या पाहिजेत. सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया. जनतेच्या ताब्यात दिल्यास जनता त्याला ठेचून काढेल. उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुनावणी. सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. सुनावणीआधी जैन मुनी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमधले मतभेद उघड. अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतली. अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द नाही. माजी ट्रस्टी चकोर गांधींचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण. जमीन व्यवहारासंदर्भात तत्काळ खुलासा देण्याचे महापालिका प्रशासनाचे ट्रस्टी आणि बिल्डरला आदेश. जैन आंदोलकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेकडून खुलासा करण्याची मागणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरची माघार. जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं विशाल गोखलेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी उद्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती. मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थवर बैठक. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या. आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांच्या समोर मांडा. राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चाचा मनसेकडून टीझर जारी. संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा असा टीझरमध्ये उल्लेख. सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार. शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा. शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये दाखल होणार. अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी. बच्चू कडूंच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500हून अधिक पोलीस तैनात. नागपूरपासून 15 किलोमीटर दूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावर बच्चू कडूंचं आंदोलन. 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्याच्या सुकळीबाई गावामध्ये दाखल. गावातील हनुमान मंदिरामध्ये बच्चू कडूंसह शेतकऱ्यांचा मुक्काम. थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांसोबत नागपूरकडे कूच करणार.